कुठं चालला मध्ये? साहेबाला भेटायचं हाय. आज साहेबाची मीटिंग चालू आहे, थांब तिकडं. जा रे मध्ये. साहेब येऊ का आत? अरे किसन, तुझी संपूर्ण फाईल मी तपासली. त्याच्यात बरेच कागदपत्र कमी आढळून आलेले आहेत. आधी ती फाईल पूर्ण कर. तुझी फाईल अपूर्ण आहे. मी समधी कागदपत्र दिली, एक बी कागद कमी नाही बघा. वेलकम वेलकम मिस्टर धनराज. अहो, तुम्ही कशाला तसदी घेतली? साधा एक फोन केला असता तर मी स्वतःच भेटायला आलो असतो. नाही म्हणजे तुम्ही पडले मोठे उद्योगपती, तुमच्याकडे वेळेची आधीच कमी, म्हणून म्हटलं. त्याचं काय आहे ना मॅनेजर साहेब, तहान लागली की माणूस ऑटोमॅटिक विहिरीकडेच जातो, हो की नाही? बरं बरं, बोला काय काम काढलं? काम काम म्हणाल तर एवढं काही खास नाही. एक नवीन बिझनेस सुरू करतोय, त्यासाठी करोडो रुपयाची इन्व्हेस्टमेंट आहे. फाईल तयार करून पाठवतो, तेवढं लोनचं मात्र बघा सर. अहो धनराज सर, अहो तुम्ही फक्त फाईल पाठवा. 8 दिवसाच्या आत तुमची फाईल मंजूर करून आणतो. शेवटी तुमच्यासारख्या बिझनेसमॅनवरती तर आमची बँक चालू आहे. अहो तुम्ही उभे काय, बसा ना. हो हो. बोला काय घेणार? चहा, कॉफी? यस सर. 3 कॉफी आण. हा. धनिकांच्या सेवेसाठी यंत्रणा ही धावली. बळीराजा तुझ्यासाठी 2 खंड लावली. मनी याग लागली, मनी याग लागली, मनी याग लागली, मनी याग लागली. किसन, तू सोमवारी ये. मी पुन्हा एकदा तुझी फाईल बघून घेतो, मग ठरवू काय करायचं ते. जी सर. पहाट उठला बाबा माझा, चहाचा घोटना पेला. पहाट उठला बाबा माझा, चहाचा घोटना पेला. जोरात होईल लगीन माझं, बाबा सांगून गेला. बाबाच्या त्या शब्दावरती, बाबाच्या त्या शब्दावरती मेहंदी मिलावली. मनी
आई ग थकले ग बाई. अगं शीतले पाणी तरी दे ग बाई. शीतले तुझा बाप आला का ग? सकाळचा गेलाय शहरामध्ये बिना चहाचा. आहे नाही अजून. गणू आला का ग शाळेतून? शाळा सुटायची वेळ झालीये तेव्हा येईलच. काय रे काय झालं असं इतकं जोरात दप्तर आपटायला? झालं काय ते तर सांग. उद्यापासून मी शाळेत जाणार नाही. आय मास्तरने बजावून सांगितलं जवळ प्रयोग वही आणत नाही आणि कंपास पेटी आणत नाही तोवर शाळेत येऊ नको. ए आय सांग ना कधी घेऊन देशील? 2-3 दिवस थांब घेऊन देते. काय तू किती दिवसापासून म्हणती? थांब 2-3 दिवस घेऊन देते. घेऊन तर देत नाही. माझं दप्तर पण फाटलंय. काय करावा गणू ऐपतच होत नाहीये. ह्या टायमाला नक्की घेऊन देईन तोवर राहा घरी. काही घरी राहू नको. उद्या मी येते शाळेत. मास्तरला सांगायला की बसून द्या म्हणून त्याला शाळेत. आहे उद्यापासून मी बी येते मजुरीला. त्यातून याला कंपास पेटी प्रयोगवही आणि दप्तर घेऊन देऊ. पण तू शाळा बुडवू नकोस. शाळा शिकलास तर आयुष्याचं कल्याण होईल. नाहीतर आईवानी आणि बावानी दुसऱ्याच्या शेतात काम करावं लागल. अरे गणू शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे र. जो कोणी घेईल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. शिक्षणामुळे प्रगतीचे दारे खुले होतात. म्हणून तू शाळा शिक. शिकशील तरच टिकशील. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगून गेलेत तुमच्याकडे जर 1 रुपया असेल तर आठाण्याचे पुस्तक घ्या आणि उरलेल्या आठाण्याची भाकरी घ्या. भाकरी ही तुम्हाला जगवते आणि पुस्तक हे जगायला शिकवते. जवळ माझं लगीन होत नाही तवर मी तुझ्या शाळेसाठी मोलमजुरी करेल. पण तू शाळा बुडवू नकोस. किती गोड आहे ग माझी बाई. गणू जा शाळेचे कापड बदलून घे. शीतले जा चहा ठेव तुझ्या बापाला. मी बी घेईल घोटभर. हाय आज पण काम नाही झालं वाटतं. नाही अगं साहेबानं सोमवारी बोलवलं. काय बाई मेलं एक काम धड होईना. बँकवाल्याला समजा कागदपत्र देऊन तरी बी कर्ज द्यायला एवढी कटकट. अगं सरकारी काम आहे. ये तर लागेलच ना. आणि आपली जमीन बी केवढी हाय. तेवढंच आहे. ते बिन शीतलीच्या लग्नासाठी गाण ठेवायची पाळी आली. शीतलीच्या सासरच्या घरच्या लोकांचा फोन आला होता. विठोबाच्या फोनवर तारीख कधी धरताय ते विचारत होते. मग तेवढा निरोप देऊन टाका. काय करणार. मोलमजुरीवर तर भागत नाही. खायचं काय आणि ठेवायचं काय. माणसं चांगली हाय. शीतलीचा होणारा नवरा मोठ्या कंपनीत कामाला हाय. पुरीचं भलं होईल हो तिथं. विठोबा ओ विठोबा.
हाय का रे घरात? कोण आहे र? अरे किसन तू लय सकाळी सकाळी येणं केलं. चल ये बस 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 किसन बस. सके ए सके 2 कप चहा आण ग. किसन आलाय. कोण? किसन भाऊजी. आणते आणते. अरे कमळी सांगत होती शीतलीच्या सासरकडच्याचा फोन आला होता तुझ्या फोनवर. वय आला होता. लग्नाची तारीख कवा धरते म्हणत होते. अरे तुला तर समज माहिती आहे बँकेचं कर्ज भेटल्यावरच लगीनला उभं राहता येईल. हा घे घे चहा घे. बँकेत चौकशी केली का तू? अरे 15 दिवसापासून चक्रा मारतोय. सोमवारी बोलवलंय साहेबांनी. हे बँकवाले बी ना समद कागदपत्र देऊन बी चक्र मारायला लावतात. अरे विठोबा लाव ना शीतलच्या सासऱ्यांना फोन. सांगतो त्यांना 1-2 महिने थांबायला. हॅलो. हा बोला बोला बोला. का रे किसना झालं का बोलणं? झालं बाबा. सांगितलं त्यांना 2 महिने थांबायला. सोयरा ऐकायला तयार नव्हता. इनवणी केल्यावर राजी झाला. ठीक. चल जातो मी. सावकारच्या वाड्यावर लाकूड फोडायला जायचंय. ठीक. नमस्कार सर. नमस्कार. गणूला प्रयोगवही आणायला सांगितली होती, आणली का? कंपास पेटी पण नाही त्याच्याकडं. सर 2 दिवसांनी घेऊन देते. फक्त 2 दिवस त्याला बसून द्या. हे त्याच्या तोंडून प्रत्येक वेळेस ऐकलंय. तू सांगते तर बसून देतो. जा रे गणू जा. पण दुसऱ्यांदा त्याची हाईघाई करणार नाही. रोज राबणारा बळीराजा माझा, जगाचा पोशिंदा शेतकरी राजा, पुस्तकाच्या पानी दिसतो बाप माझा, पुस्तकाच्या पानी दिसतो
बाप माझा पुस्तकाच्या पानी दिसतो बाप माझा. अहो ऐकलं का? जरा चहाचं बघा. हाजी हाजी. अय किशन्या, झाले का लाकडं फोडून? होय मालक. चांगले नीट नेटके रचले का? होय मालक, अगदी नीटनेटके रचलेत. काम झालं ना? जा आता. कशाला थांबला आता? मालक, मजुरी. काय? कसली मजुरी? येळभर लाकडं फोडले त्याची मजुरी. काय रे किशन्या, पोरीच्या सुपारीच्या कार्यक्रमाला 1,000 रुपये नेले होते, त्याचं काय? तेव्हा म्हटलं होतं ना मजुरीत फेडीन. आता कसली मजुरी? उलट तुझ्या अंगावर 500 रुपये बाकी आहे, व्याज ते वेगळं. तसं पाहिलं तर तुझ्याकडं 17 ते 18,000 रुपये निघतात. ते कधी देतो ते सांग. फेडील असंच मजुरीत. मालक, किलो 2 किलो धान्य भेटलं असतं तर बरं झालं असतं. घरात धान्याचा कण नाही हो. असं होय? त्यासाठी तुला एक काम करावं लागल. जा मग वावरात चारा कापून आण आणि जनावरं पुढे टाक. जा, किलो 2 किलो धान्य घेऊन येतो मी शेतावर फेरपट्टा मारून. बायांनो, हात उचला, हात उचला. ती कोण? लेख आहे माझी, तिचं तर लगीन ठरलंय. आहे उद्यापासून मी बी येते मजुरीला. त्यातून याला कंपास पेटी, प्रयोगवही आणि दप्तर घेऊन ये. मालकीनबाई, ओ मालकीनबाई. एवढंच मालकीनबाई? जे दिले मुकटाने ते घे आणि चालता हो. हॅलो. हां मिस्टर धनराज सेठ. अहो एक आनंदाची बातमी आहे. तुमचं संपूर्ण लोन सँक्शन झालं आहे. थँक्यू सर, थँक्यू व्हेरी मच. आता धनराज सेठ, एवढं मोठं लोन सँक्शन झालं आहे. नाही म्हटलं तेवढं आपलं मिठाईचं बघून घ्या. अहो हे काय सांगावं लागतं का? आमच्यासारखे उद्योगपती एवढी गोष्ट कशी विसरणार? अहो तुम्ही आमचं एवढं मोठं काम केलं,
आमचं कर्तव्यच आहे तुम्हाला खुश ठेवणं. तुमचं मिठाईचं पाकिट तेवढं पाठवून देतो. अहो टोपल्या खाली भाकर कालवण झाकून ठेवलंय, तेवढं खाऊन घ्यावं आणि गणूसाठी पण लावून ठेवा. चला जातो आम्ही. बरं बरं. साक्षे चाल ग, वेळ होतोय. हॅलो विठोबा, ते किशनरावला फोन द्या बरं. अरे किसना, पाहुण्यांचा फोन आला. ये घे बोलून त्यांच्याशी. हॅलो. हॅलो किशनराव. बोला की पाहुणं. हे बघा किशनराव, सुपारी फोडून आज 2 महिने झालीये, पण तुम्ही लोक लग्नाची तारीख धरायला तयारच नाही. सांगा कधी तारीख धरता? अहो पाहुणं, थोडं थांबा की. पैशाची अडचण आहे. पैशाचा बंदोबस्त झाला की धरू ना तारीख. काही काळजीच नाही तुम्हा लोकांना. अहो असं नका म्हणू हो पाहुणं. लई काळजी हो आम्हाला पोरीच्या लग्नाची. पोरीच्या लग्नासाठी वावर गहाण ठेवलं हो आम्ही. तेवढंच वावर आहे हो. अहो एवढ्या आठवड्यातच मला बँकेतून कर्ज मिळाल. हे बँकवाले शेतकऱ्यांना वेळेवर कर्ज देता का? अहो किशनराव, जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी राजा भिक्काऱ्यासारखा ते बँकेच्या दारात कर्जासाठी नुसते चक्रा मारतोय. चक्र मारून मारून थकल्यावर निराश होऊन शेवटी झाडाला लटकतो. ते काय नाही, आमचे पोराला दुसरे स्थळ चालून आले आहे. तेव्हा जे काय आहे ते आजच कळवा, नाहीतर हे लग्न मोडलं समजा. मोडलं समजा. मोडलं समजा. मोडलं समजा. विठोबा. किसना सावर हे विठोबा. या पैशा बाई बाबा, पोरीचं माझ्या लग्न मोडलं रे. माझ्या शीतलीचं लग्न मोडलं रे. गरिबी आमच्या 5वीला पुजली रे. एकच वावर आहे रे. बँकेत ते गहाण ठेवणे बँकवाले कर्ज नाही देत रे. देवा, अरे देवा, काय गुन्हा केला आम्ही की आमच्या नशिबी हे असलं जिणं आलं. अरे या शेतकऱ्याने जगायचं की नाही. कधी निसर्ग आमच्यावर कोपतो, तर कधी सरकार आमच्याकडं दुर्लक्ष करतं. पिकलेल्या मालाला भाव मिळत नाही. एवढं सर्व सहन करून शेतकरी जगाला पोसण्यासाठी
शेतात राबतय खपतय. जर शेतकरी शेतात राबला नाही तर विठोबा काय होईल रे या जगाचं. 2 महिने झाले चक्रा मारल्या. आता मी काय करू विठोबा, आता मी काय करू. थकलो रे बाबा, थकलो. किसन रडू नकोस, काही ना काही मार्ग मिळेल. माणसानं किती प्रयत्न केला, शेवटी वर्षाच्याच हातात आहे. होईल समजा बरं. हॅलो हॅलो हॅलो. सर, मी असं ऐकलं की आपण कायमस्वरूपी हा देश सोडून निघून जात आहात. हो, तुझे ऐकलंय ते अगदी बरोबर आहे. सर, बँकेचे लोन घेतले त्याचं काय? अरे, माझ्यासारखे कित्येक उद्योजक बँकेचे अब्जावधी रुपये बुडवून हा देश सोडून कायमस्वरूपी पळून गेलेत. त्यातलाच मीही एक आहे असं समज. चल, माझ्या फ्लाईटची वेळ झाली आहे, मी निघतोय आता. आमच्या पोराला दुसरे स्थळ चालून आले आहे. तेव्हा जे काय आहे ते आजच कळवा, नाहीतर हे लग्न मोडलं समजा. नाहीतर हे लग्न मोडलं समजा. पोरी मला माफ कर, मेहंदी तुझी साफ कर. पोरी मला माफ कर, मेहंदी तुझी साफ कर. उडणाऱ्या पाखराला आकाश अखंड. उडणाऱ्या पाखराला आकाश अखंड. कामी आला माझ्या पोरी माझा दोरखंड. कामी आला माझ्या पोरी माझा दोरखंड. शितलीचा होणारा नवरा मोठ्या कंपनीत कामाला आहे. पोरीचं भलं होईल हो तिथं, पोरीचं भलं होईल हो तिथं, पोरीचं भलं होईल हो तिथं. माझा दोरखंड, माझा दोरखंड. हे बँकवाले शेतकऱ्यांना वेळेवर कर्ज देता का? चक्र मारून मारून थकल्यावर निराश होऊन शेवटी झाडाला लटक. माझा दोरखंड. कामी आला माझ्या पोरी माझा दोरखंड. कामी आला माझ्या पोरी माझा दोरखंड. या हातानं विणलेला तो माझा दोरखंड. माझा दोरखंड. कामी आला माझ्या पोरी माझा काय केलं रे?